तर त्या साधकाला सिद्धावस्थेच्या जवळ येऊन सुद्धा कधी कधी काही जे साधनेत जशी प्रगती होत जाते, तसं काही काही जी लक्षणं आहेत, ती लक्षणं म्हणजे विकारही वाटू शकतात. म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात उदाहरण आहे की त्यांच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली, किंवा पुढे एक त्यांच्या चरित्रात असं आलंय की त्यांच्या टाळूतून रक्तस्राव असं घट्ट काळं रक्त बाहेर यायला लागलं. आता बाह्यता जर साधकाला अ, मार्गदर्शन करणारे गुरु जवळ नसतील तर काहीतरी आपलं चुकतंय किंवा गडबड होतंय असे वाटण्याची शक्यता आहे. मग तिथे गुरूंचं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. विद्यारण्य स्वामींचे पण चरित्रात सांगतात नाही का, ते शेवटी कंटाळून तुझ्या उपासनेचा काही उपयोग नाही असं देवीला म्हणतात आणि सगळं सोडून देणार. इतक्यात ती देवी प्रकट होते आणि म्हणते मागे पाहात. मग त्यांचे ते मागे त्यांना मोठे घाणीचे डोंगर जळताना दिसतात. म्हणतात एवढी सगळी तुझी पाप होती, ती असताना मी कशी तुझ्यापर्यंत येणार. पण हेच आहे, ती जितकं वर जाऊ तितके अडथळे अडचणी ही वेगळी रूपं घेत जातात. ते आणि ते अनुभव किंवा त्या अडचणी ह्या लौकिक नसल्यामुळे त्या कळून येणंही फार कठीण जातं. आणि त्यावेळी सद्गुरु मार्गदर्शन करतात की हे जे चाललेलं आहे हे तुला आत्मज्ञानापर्यंत नेणारच आहे, तर तू घाबरू नकोस. तसा दशरथाला इथे मार्गदर्शन केलंय की ही जी लक्षणं आहेत ही काय भूताची लक्षणं नाही आहेत, हा परब्रह्म परमात्मा इथे प्रकट होतोय. रामचरित्र म्हणा, कृष्णचरित्र म्हणा, पूर्ण ते आपल्याला कळणं फार कठीण आहे. महाराजांची कृपा झाली तर ते कळू शकेल. पण ह्या ज्या प्रत्येक गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी आध्यात्मिक रहस्य आहे. आणि नाथ महाराजांची दया एवढी आहे की मॅक्झिमम वेळी त्यांनी तो त्याचा आध्यात्मिक अर्थात सकट त्यांनी ते एक्सप्लेन केलेले. पुढे सीता स्वयंवराची वेळ येईल तेव्हा तर त्यांनी इतकं त्या पूर्ण त्या सीता स्वयंवराच्या विधीपासून सगळं त्याच्या आध्यात्मिक अर्थ काय ते सांगितलेलं आहे. असो तर इथे थोडक्यात म्हणजे दशरथाला वसिष्ठ तो दिलासा देतात की हे काही भूत वगैरे नाहीये, हे राम निधान प्रत्यक्ष आलेलं आहे. आता पुढे वसिष्ठही सांगतात की हा परब्रह्म साक्षात तुझ्या पोटी आलाय आणि याचं महात्म्य इतकं आहे की नुसत्या पदस्पर्शाने हा शिळा उद्धरणार आहे. मग तो पोटी येण्याचं भाग्य केवढं मोठं आहे हे त्याला ते जाणवून देत आहेत. पुढे तो जनकाची जी कन्या आहे तिचं वरण करणार आहे आणि सगळ्या लोकांना आनंद देईल, म्हणूनच तो राम आहे. राम म्हणजे आनंददायक तो आहे. आणि तो राम जिव्हाळा जीवाचा. आता हे जे वाक्य आहे ना हे फार फार महत्वाचं वाक्य आहे, राम जिव्हाळा जीवाचा. म्हणजे हे जर नुसतं वाक्य कळलं ना तरी आपल्याला भरपूर एक समाधान किंवा आतून जो सुदिंग म्हणतात ना इंग्लिशमध्ये तसं वाटू वाटू शकतं ना, वाटेलच अक्षरशः. राम जिव्हाळा जीवीचा, रामावर आपला जिव्हाळा आहे, आपल्या जिव्हाळ्याचा विषय राम आहे इथपर्यंत आपण ऐकलेलं आहे किंवा ऐकतो. पण राम जिव्हाळा जीवाचा म्हणजे तो जिव्हाळा वाटणं जे आहे तो पण राम आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीबद्दल प्रेम वाटतंय तो पण राम आहे. मग त्या ठिकाणी जेव्हा गुरुबंधू आपण गुरुबंधू गुरु भगिनी एकमेकांना भेटतो, आपल्याला जे एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटतो ते कोण आहेत? ते साक्षात महाराज आहेत. आपण जे आता महाराजांचा बृहद अवतार जो प्रकट करण्याच्या कार्यात आपल्याला जे महाराज सहभागी करून घेत आहेत त्याचा फायदा असा आहे की इंटरनेटवर काही त्यांचे
पुस्तकं अपलोड करणं, व्हिडिओ अपलोड करणं किंवा ऑडिओ अपलोड करणं, चरित्र अपलोड करणं, हा एवढाच भाग नाहीये. या निमित्ताने जे जे साधक याच्यात एकत्र झालेत, त्या एकमेकांशी विषय महाराजांचा आहे. एक या सगळ्या वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत त्याच्यातले एक संस्कार वर्गाचे जे चालू आहे त्यातले एकीने अनुभव असा सांगितला की संस्कार वर्ग घेणारे जे आहेत त्या एकमेकींना आधीपासून ओळखतात. म्हणजे जालन्याला जातात त्यामुळे पाहून सगळ्यांना माहिती आहेत. पण त्या म्हणाल्या की ह्यावेळी आम्ही तिकडे भेटलो तेव्हा अगदी जवळची बहीण कोणी भेटल्या इतकं प्रेम वाटलं. आता हे प्रेम कुठून आलं? आता सगळ्या वेगवेगळ्याच क्लास घेत आहेत. असं नाही की सगळ्या मिळून क्लास घेत आहेत. एकमेकींशी बोलतायत असं पण नाही. पण त्या महाराजांच्या काही कार्याच्या निमित्ताने जेव्हा ते जीव एकत्र आले तेव्हा त्यांच्यात जो जिव्हाळा निर्माण झाला तो जिव्हाळा म्हणजे महाराज आहेत. आणि हे जर कळलं तर कोणाच्या आपण समोर येतोय किंवा कोणाच्या समोर येत नाही किंवा माझी वाहवा घडेल किंवा उगाच मी हे बहिर्मुखी होईल असले विचारच राहत नाही. आपल्या कुटुंबात आपण बहिर्मुखी अंतर्मुखी म्हणतो का? तसंच हे एकदा आपलं वसुदैव कुटुंबकम समजणं फार पुढची गोष्ट आहे. पण निदान आपलं हे महाराजांचे लेकरं आपण आहोत. आपलं हे कुटुंब आहे. आपल्याला जे कळलं दुसऱ्याला कळायसाठी जर आपण पुढे आलं तर तो काही अहंकार होत नाही. ते प्रेम आहे नुसतं. अहंकार केव्हा? जेव्हा मी मोठा आहे म्हणून सांगितलं तर तो अहंकार आहे. पण हे महाराजांचे शब्द आहेत. महाराज अशा वेळी असे म्हणालेले आहेत. हे जे विचार आहेत हा काही अहंकार होत नाही. हा आनंद आहे आणि या आनंद रूपाने ते साक्षात महाराज समोर आहेत. तर हा म्हणून जिव्हाळा हा शब्द आहे ना हा खूप गोड आहे. हा जर आपल्याला आपल्यातला वाढू लागला तर आपल्या आत महाराजांचं प्रगटीकरण जास्त होतंय समजायला हरकत नाही. म्हणून इथे हे सांगतात राम जिव्हाळा जीवाचा याचेनी नामे मुक्ती फुकटा नगरी नेईल वैकुंठा राम म्हणता पापिष्ठा गती उत्कृष्टा देईल. नुसत्या नावानीच मुक्ती फुकट मिळेल. फुकाची आहे, फुकट आहे. रसज्ञावशा तारकम स्वादुलभ्यम म्हटलेलं आहे. स्वादुलभ्यम लभ्यम आहे, प्राप्तच आहे. त्याला काही तुम्ही पैसे जमा करा. आपण जे अन्न वस्त्र निवारा आहे त्याच्यासाठी किती पैशाचा खर्च करायला लागतो. सद्गुरु प्राप्तीसाठी काय खर्च केला आपण? महाराजांनी आपल्यावर कृपा केली त्याच्यासाठी आपण काय केलं? काहीच केलेलं नाहीये. तर असं ते फुकटात मिळालेलं आहे आणि फुकटात मिळालंय त्याच्यामुळे त्याची किंमत राहत नाही. पण जर त्याची किंमत कळली तर मुक्ती भावासक्ती हे सगळं त्या नामात मिळणार आहे. आणि परमात्मा साक्षात आला हे ठीक आहे. पण तो आला तरी ओळखू येत नाही. ओळखू आला तरी त्याच्याकडे मन लागत नाही. मन लागलं तरी ते स्वतःच्या स्वार्थाकरता लागतं. हे जर अडथळे दूर झाले आणि केवळ राम ही तोच, रामाबद्दल प्रेमही तोच आणि आत्मारामही तोच, याच्यात जर अडकून राहिलं तर मी म्हणून जे काय भासतंय वेगळं ते राहणार नाही. दिगंबरा या शब्दाचा शेवटच्या दिगंबराचा जो अर्थ आहे काम क्रोध ग्रसितम माल्लभ तथैव झटती वह. तर तो काम क्रोध ग्रसित असा जो जीवाचा जो भास आहे तो कुठल्या कुठे निघून जाईल. तर म्हणून हा रामजीवाचा जिव्हाळा जीवाचा जो आहे याचेनी नामे मुक्ती फुकटा नगरी नेईल वैकुंठा राम म्हणता पापिष्ठा गती उत्कृष्टा देईल. नुसतं एकदा राम म्हटलं तरी त्या पापाला गती प्राप्त होणारी आहे. धन्य धन्य रघुवंश, धन्य धन्य अयोध्येचा देश, धन्य धन्य कौसल्या गर्भवास,
जगन्निवास पय्याला, म्हणजे त्या गर्भासाठीही, आणि तो गर्भवास म्हणजे कसा आहे, भगवंताचा जिथे वास आहे ते धन्यच, ते मंदिरच आहे ना ते, असं ते झालं. आणि जगन्निवास पय्याला, जगाचा ज्याच्यात वास आहे तो तिच्या उदरात आलेला आहे, त्यामुळे ती धन्य आहे. धन्य धन्य येथीचे जन, धन्य धन्य दशरथा तुझे मन. दशरथाचं मन का धन्य? कारण आत्ता त्याला कन्फ्युजन झालं असेल, पण भगवान पहिल्यांदा त्याच्या मनात आले आणि त्याच्या मनातून कौशल्याच्या मनात गेले, त्यामुळे दशरथाचं मन धन्य आहे. आता हे जे त्याची जी घालमेल किंवा हे आहे, तो त्याच्या भक्तीचा प्रकार आहे. आता आपण मगाशी म्हटलं त्याला कळत नाहीये किंवा तो कर्मात अडकलेला आहे, तो कर्मात अडकलेला आहे म्हणजे आपल्यासारखा कर्मात ते अडकलेले नाहीयेत. तो त्यांच्या म्हणजे भगवंतानी ती माया रचले की त्यांना ते पुत्राचं प्रेम, जसं महाराज सांगतात की मारीचानी आवाज काढल्यावर सीता लक्ष्मणाला म्हणते की राम संकटात आहेत. लक्ष्मण सांगतोय की परब्रह्म साक्षात आहेत भगवान श्रीराम, त्यांना कसलं संकट, पण ही ऐकत नाही. तर त्यावेळी महाराज असं म्हणाले, म्हणजे काय सीतेचा विश्वास कमी पडला का? तर तसं नाहीये, ते प्रेम आहे. प्रेमाने विश्वनियंता ही नियामक वाटू शकतो, असं आहे ते. तर त्यामुळे ते प्रेमामुळे आहे की मुलाचा तो जो शाप मिळालेला आहे, त्यामुळे मुलाचा वियोगाच हे ते टेन्शन जे आहे, ती जर दुसऱ्या कोणाला असलं तर त्यांनी तो अडकू शकेल, पण इथे ते टेन्शन म्हणून चिंतन कोणाचं आहे, तर परब्रह्माचं आहे. त्यामुळे दशरथाचा जो भ्रम आहे, तो भ्रमही प्राप्त व्हायला कित्येक कल्प भक्ती करावी लागते. म्हणून वसिष्ठ मुनी म्हणतात. आणि हे कसं आहे पहा, जसं अशी फार कमी उदाहरणं आहेत की शिष्याचे गुणगान किंवा त्याची धन्यता गुरु सांगतात. म्हणजे शिवराय जे शिवावतार शिवाजी महाराज, त्यांचं कौतुक समर्थांनी केलेलं आहे. तसं इथे वसिष्ठ त्या दशरथाचं आणि सगळ्या वंशाचं कौतुक करत आहेत, सूर्यवंशाचं. आणि सूर्यवंशात का भगवान आले? कारण तो सूर्य म्हणजे त्या या वेळेचा जो सूर्य विवस्वान आहे, त्याला पहिल्यांदा त्यांनी गीता सांगितले. भगवान गीतेत 4थ्या अध्यायात सांगतात की हाच जो योग आहे तो मी विवस्वानाला सांगितला. त्या विवस्वानाचा मुलगा वैवस्वत मनू, त्याचा मुलगा इक्ष्वाकू, आणि त्याचं हे कुळ आहे. तर त्यामुळे तो त्या कुळात भगवान जन्माला आलेले आहेत. तर वेळ आहे ना, तर भरपूर वेळ आहे. ते वेळेचा हे नाही राहत थोडस. हम्म. धन्य धन्य, हा पुढे म्हणतायत आता वसिष्ठ ऋषी, धन्य धन्य रघुवंश, धन्य धन्य अयोध्येचा देश, धन्य धन्य कौसल्या गर्भवास, जगन्निवास पय्याला, धन्य धन्य येथीचे जन, धन्य धन्य दशरथा तुझे मन, धन्य धन्य आमचे नयन, राम निधान देखती. ऐसे वसिष्ठ सांगता, टक पडले दशरथा, आठवू नाठवे चित्ता, पुत्रकथा ऐकोनी. ऐकता ज्याचे निश्रवणे, पडले तनमना भुलवणे, काय होईल त्याचे निदर्शने, ते सुख जाणे तो एक. तेवढंच सांगितल्या सांगितल्या दशरथाचंही ध्यान लागलेलं आहे. इथे ती योग्यता काय दशरथाची ते लक्षात येतं. नुसतं सांगितलं की ते परब्रह्म परमात्मा आलेला आहे आणि तिथेच त्याचं ते ध्यान लागलेलं आहे. रामनामे विण कथा झाल्या होत्या अनाथा, त्या केली या सनाथा, कौसल्या सुताचे निरामे, सुताचे निनामे. म्हणजे सगळ्या कथात तो राम आला. सगळ्या, आपण साधं म्हणतो जीवनात काही राम नाही, तर तो जीवनात सगळ्यांच्या राम येण्यासाठी तो राम म्हणून राम स्वतः आलेले आहेत, हे ते सांगतायत. ऐकता कौसल्याचे डोहाळे, दशरथाशी
सुखद डोहळे, आत्ता त्याला लक्षात आलं काही, आणि त्याला आतून असं सुख म्हणजे भरून येतात तेव्हा डचमळतं तसं होतंय त्याला. तेणे परमानंद उचंबळे वंदी तात्काळे वसिष्ठाची. साधा आनंद नाहीये, परमानंद आहे तिथे. ती आनंद अवस्था त्याला तिथे भावावस्था प्राप्त झालेली आहे. पण ती भावावस्था प्राप्त झाली असता सुद्धा तिथे वसिष्ठांना वंदन करण्याचं तो विसरला नाहीये. ही जी धर्मावर जी प्रीती आहे, त्या धर्मे प्रीती त्याच्यामुळेच त्याची मती ही सन्मती आहे. आणि म्हणूनच वसिष्ठ त्याच्या बरोबर राहिलेले आहेत. कमी जास्त सगळ्या ह्याच्यात दशरथाबरोबर पहिल्यापासून वसिष्ठ राहिलेले आहेत. रामावतार व्हावा म्हणून रामावतार होणार म्हणून वसिष्ठ तिकडे राहिले. मग राम वनवासात गेल्यावर ते का गेले नाहीत? कारण ते दशरथाकरता राहिलेले आहेत. हे दशरथाचं महत्व आहे. तर वंदी तात्काळे वसिष्ठाशी हे महाराज सांगतात. आपण सुरुवातीला ते आनंद लहरी मधलं महाराजांच्या जालन्याला झालेलं प्रवचन वाचण्याचं कारण तेच आहे की त्याच्यात महाराजांनी सांगितले की असं नाहीये फक्त रामाच्या चरित्राचं चिंतन करायचंय. तिथे आलेलं प्रत्येक जे पात्र आहे त्या पात्राकडनं भरपूर काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर तसं दशरथ त्या इतक्या आनंदाच्या ह्याच्यात पण तिथे तो नमस्कार करायचं विसरलेला नाहीये गुरूंना त्यांच्या. म्हणजे तिकडे पुढे कौसल्याच्या उदरात परब्रह्म आलेलं आहे. पण जसं कबीर म्हणतात की जर परमात्मा समोर उभा राहिला आणि गुरु समोर उभा राहिला तर कोणाला नमस्कार करायचा? तर मी गुरूंना नमस्कार करेन, कारण त्याच्यामुळे परमात्मा लाभला. तर हा विवेक दशरथाचा आहे आणि म्हणून त्यांनी वसिष्ठांना नमस्कार केलेला आहे. आता एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दन विनवी संता ऐसी डोहळियांची वार्ता ऐकता उल्हास होय चित्ता त्याची जन्मकथा उधारा. एका जनार्दनी परम डोहळियांचे अति संभ्रम अजन्मा जन्मेल श्रीराम तो जन्मसंभ्रम अवधारा. म्हणजे देव जन्माला आला, ज्याच्या स्मरणाने जन्म मृत्यूच्या भ्रमणातनं जीव बाहेर येतो. तर त्याचा जन्म म्हणणं हा एका प्रकारचा भ्रम आहे. पण हा भ्रम जो आहे तो त्या ज्ञानापेक्षाही गोड आहे, असा तो भ्रम आहे. आणि त्याला नुसतं चेष्टा म्हणून भ्रम म्हटलेला आहे. तो संभ्रम म्हणजे आपण ज्या अर्थी संभ्रम म्हणतो तसा नाही, तो सत भ्रम आहे. म्हणजे काय आहे की ते दिसणारं जे रूप आहे ते काही आपण जसे मायेत पडून जन्म घेतो तसं नाहीये. ते तसंच्या तसं सच्चित सुखघन मायातीतम असं जे स्वरूप आहे ते जसंच्या तसं सच्चित सुख. ते पंचमहाभूताचा देह नाहीये, ते जसंच्या तसं आलेलं आहे. आणि मात्र तो जन्माला आला, तो आपला मुलगा आहे, हा भ्रम आजूबाजूच्यांना आहे. आणि तो थोडासा मायेचा प्रभाव ठेवलाय, कारण ती लीलेचा आनंद त्यात आहे ना. द्वैताचा लेश संपला तर तो आनंद, तो लीला कशी होणार? तर त्यामुळे तो भ्रम जरी असला तरी तो गोड आहे आणि तो सगळे भ्रम निवारणार आहे. आपण जे योगसूत्राच्या इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की वृत्ती जरी असल्या तरी त्या अक्लिष्ट असतात. तसं हा संभ्रम हा अक्लिष्ट आहे, ईश्वराकडे नेणारा संभ्रम आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कारटिकायां कौसल्या दोहद निरूपण नाम पंचमोऽध्यायः. पाचवा अध्याय बालकांडाचा संपलेला आहे. आता सहावा अध्याय. आता आत्तापर्यंत आपण आधी पाहिलं तर
प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला ना संबोधन आहे पहा. तर श्री सद्गुरु रामचंद्राय नमः असं संबोधन येत आहे सगळीकडे. मग मध्ये काही अध्यायात ते येत नाहीये. जिथे श्री सद्गुरु रामचंद्राय नमः येतंय तिथे एक आपण लक्षात ठेवायचंय, त्या ज्या अध्यायाच्या सुरुवातीला श्री सद्गुरु रामचंद्राय नमः म्हटलेलं आहे त्या त्या अध्यायात, सगळ्याच अध्यायात शिकण्यासारखं आहे, पण विशेष त्या अध्यायात खूप लक्ष देऊन ऐकण्याची जरुरी आहे. भरपूर काही शिकण्यासारखं आहे. नाथ महाराजांनी सांगितलं किंवा आता आपण जे एक्सप्लेनेशन बघितलं त्यांनी सगळं संपलं असं नाहीये. एक एक अक्षर पूसा महापातक नाशनम म्हणतायत. जे पूर्ण वेदाभ्यासाने होते ते एका अक्षराने होते. म्हणजे त्या एकेका अक्षरात अजून काय काय दडलेलं आहे, जेवढं आपण त्याच्यात, म्हणून तर इतकी वेगवेगळी रामायण झालेली आहेत ना. तो आनंद असा आहे की ते जितकं आपण परत परत त्याच्यात डुंबत राहू, अजून 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 आपल्याला त्यातनं तो आनंदाचा ठेवा मिळत जाणार आहे. अध्याय 6. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्रीरामाचा जन्म प्रभाव. अजन्मा जन्मेल रामराव. दत्त महात्म्यातही आले की अजन्म्याचे जन्म गायन, अक्रियाचे क्रियावर्णन, असा काहीतरी तो हे आलेला आहे की अजन्माते आहेत पण त्याचा जन्म झालेला आहे. आणि भगवंताची सामर्थ्य हेच आहे, तो निराकार असूनही साकारही असू शकतो, आहे. साकार होतो असं नाहीये, साकार आहेच तो. भक्ताकरता काहीतरी मायेनी हा देह धारण केला असा संबंध नाहीये. तो एका वेळीच देहधारी आहे आणि तो सर्वव्यापी आहे. म्हणून तर त्याच्या तोंडात ते विश्व का दिसतंय. पुढे त्या लक्ष्मणाच्या प्रसंगाने मगाशी जे म्हटलं त्या ह्याच्यात ते येणारच आहे की एका वेळी समोर राम आहे, एक त्याच वेळी आत राम आहे, त्याच वेळी सगळीकडे पसरलेला राम आहे, आणि त्याच वेळी त्या समोरच्या रामातही सगळं विश्व आहे. असं सगळं राममय आहे त्या लक्ष्मणाकरता. आणि जसं जशी भक्ती वाढेल तसा तसा तो अनुभव येत जातो. तर श्रीरामाचा जन्मप्रभाव आता सांगतायत ते. श्रीरामाचा जन्मप्रभाव. अजन्मा जन्मेल राम राव. पाहू आला सुरनर समुदाव. तो नवलाव पाहू आले. प्रसूती समय कौसल्येसी. तव अयोध्येच्या चौपासी. विमाने दाटली आकाशी. विबुध वेगेसी पै आले. त्या सगुण अवताराचं महत्व इतकं आहे की तिकडे आता ब्रह्मादिक देव आहेत, ब्रह्मदेवांसारखे, त्यांना तिथून ध्यानानेही इथे दिसू शकतील. पण प्रत्यक्ष येऊन तरीही, म्हणजे ज्यांना ध्यानाने प्राप्त आहेत त्यांनाही बाह्य डोळ्यांनी पण पाहायचंय त्यांना. इतकं ते रूप असं आहे की जे उत्क्रांतीच्या किंवा चित्ताच्या प्रगतीचे जे ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत किंवा 7 चक्र आहेत किंवा त्या चक्राप्रमाणे जशी वरवरची अवस्था होते, त्या प्रत्येक चक्रात म्हणजे आता मुलाधारात आहे तर तो वरचं रूप पाहतोय, स्वाधिष्ठानात आहे तो त्यांचा अंतर काय बघायला जातो, मणिपुरात आहे तो त्यांची सामर्थ्य बघतो, अनाहतापासून त्यांचं प्रेम कळतंय. हे जे सगळं आहे, तर सहस्रारे सत्यलोके तिथे बसलेले जे ब्रह्मदेव आहेत ते मुलाधारापर्यंत पण खाली यायला तयार आहेत. का तर यांच्या दर्शनाकरता. तर तसे सर्व देव तिथे जमलेले आहेत. आणि सूर्यवंशात राम प्रभू येणार म्हणून ते सूर्यही
डोक्यावर आलेला आहे. वरून त्याला इकडून आपण एखादी वस्तू पाहिजे, देवाचं दर्शन घेताना आपण त्या मूर्तीला कोपऱ्यातनं वगैरे असं बघत नाही ना, जितकं शक्य आहे समोर येतो. तसा तो सूर्य वरून दिसताना त्याला साईडला वगैरे नाही, अगदी समोर आलेला आहे. म्हणजे 12 वाजता डोक्यावर आलेला आहे आणि वरून तो पाहतोय. अ, आता हे कुंडलीचं वर्णन आहे सगळं. म्हणजे ग्रह कुठे कुठे आहेत त्यांनी रामचंद्रांची कुंडली लक्षात येते. ती कुंडली इतकी छान, म्हणजे आपल्याला ही सापडते पण कुंडली. ते इतके छान आहे ना, त्या कुंडलीवरनं त्यांचे जे चरित्र आहे त्याचा मेळ लावायला खूप ते आनंददायक आहे. की एक तर अ, अ, दुपारचा सूर्य म्हणजे दशमस्थानी सूर्य आहे. दशमस्थान हे कार्यक्षेत्राचं स्थान आहे. म्हणजेच आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय सूर्यासारखं तेजस्वी कार्य होणार आहे. सूर्य ही सूर्यग्रहावरनं पराक्रम पाहतात. सूर्यग्रहावरून स्वतःचे वडील याची सगळी माहिती होते. तर तो सूर्य 10व्यात म्हणजे कार्यक्षेत्रात, कर्ममार्गात अत्युच्च सगळं, आणि तो प्रकाश देणार आहे. 12 वाजताचा दुपारचा सूर्य हा, त्याच्यात अंधार कुठे राहू शकत नाही. बरोबर 12 वाजता सावलीही पडत नाही कोणाची. तर तसं आहे की स्वतःचं कर्म इतकं उच्च की त्याचं मार्गदर्शन कायमचं लोकांना होईल. अशा दृष्टीने ते 12 वाजताचा जन्म आहे त्यांचा. सूर्य 10व्या स्थानात म्हणजे डोक्यावर बरोबर आहे. आणि अभिजित मुहूर्त आहे. सर्व 27 नक्षत्र आहेत, पण 28वं छोटस नक्षत्र अभिजित धरलेलं आहे. आणि ते अत्यंत ते पवित्र पावन असं धरलेलं आहे. तो अभिजित मुहूर्त आहे. आणि सगळे म्हणजे बरेच ग्रह वक्री अतिचर होऊन ते त्या स्थानात आलेले आहे. मुख्य मुख्य ग्रह सगळे उच्चीचे आहेत भगवंताचे. म्हणजे रामप्रभूंचं आता हे थोडस जास्त काय म्हणतात त्याला, कुंडलीच्या यांनी थोडं विवरण होईल. पण ते जाणून घेण्यात मजा आहे, कारण त्यांनी आपल्या चरित्रात काय काय झालं रामप्रभूंच्या, त्याच्यासाठी त्यांचे ग्रह कोणते होते. आता हेच ग्रहांना चालवतात, पण तरी ते एक लीलेचा भाग म्हणून समजून घ्यायला खूप छान होतं. तर त्यामुळे कर्क लग्न आहे. गुरु कर्केचा लग्नात आहे. त्याच्यानंतर आपण वाटलं तर पुढच्या वेळी ती समोर घेऊन थोडस ते अजून पाहता येईल. पण बरेचसे ग्रह उच्चीचे आलेले आहेत, बाकीचे त्यातले स्वगृही आहेत. असा विलक्षण योग त्यांच्या पत्रिकेत आहे. लग्नी कर्क कर्क म्हणजे दशमस्थानात मेष राशी आहे. आणि मेष राशीत सूर्य उच्चीचा होतो. म्हणजे सूर्य नुसतं माध्यांनी त्याचं बळ जास्त असतं, तो तसाही बलवान आहे आणि उच्चीचा सूर्य आहे. असे बरेच ग्रह त्यांचे. गुरु कर्क राशीत, त्यामुळे गुरु ही उच्चीचा आहे. मंगळ ही आहे. असं सगळं त्यांचं जे ग्रह सगळे आलेत त्यांच्याकरता. पुढे सांगतायत, वक्री अतिचर होऊन होऊनही वेगी चालोनी आपण वक्री अतिचर होऊन वेगी चालोनी आपण केंद्री आणि उच्च स्थान तेथे ग्रहगण स्वये आले. शुद्ध सुमनी वसंत ऋतू मधुमास अति विख्यातू. चैत्र मास आहे मधुमास म्हणजे. शुक्ल पक्ष नवमी अंतू जन्म रघुनाथ पावला. श्रीरामे स्वये अयोनी
तो स्पर्शला नाही जन्मयोनी, कौसल्या सन्मुख देखे नयनी, आश्चर्यमनी विस्मित. श्रीरामचंद्राय नमः. कौसल्या मातेच्या समोर भगवान प्रकट झालेले आहेत. आणि कसे प्रकट झालेले आहेत तर चतुर्भुज आहेत ते. आणि चतुर्भुज आहेत आणि त्या दोन हातात त्यांनी धनुष्य बाण घेतलेले आहेत. आणि शिवाय त्यांचे जे दोन हात आहेत त्यांनी त्यातल्या एका हाताने ते अभय प्रदान करतायत. ते पूर्ण वर्णन आता येईल सगळं. पाय पण असे ठेवलेले आहेत की ठ चा शेप येईल असे पाय ठेवलेले आहेत. त्याचा सगळा अर्थ काय मला वाटतं ते पुढच्या वेळी पाहू आपण. 10च मिनिटं राहिलेली आहेत. आधी आपण हे वाचून घेऊ त्यांचं सगळं वर्णन, आणि पुढच्या वेळी त्याचं थोडस अजून स्पष्टीकरण आपण पाहू. आता हे वाचताना आता त्या जन्माला आलेल्या रामचंद्राचं वर्णन आहे. जसं श्रीकृष्णांचं सगळीकडे मंदिरं आहेत, पण गुरुवायूरपूर म्हणतात ना, ते असं म्हणतात की ते त्यांचं बालरूपाचं मंदिर आहे. तर तसं रामाचं मंदिरात बालरूपाचं कधी फार कमी असतं. फक्त रामकृष्णांच्या चरित्रात त्यांच्याकडे रामलल्ला होता याचं वर्णन आहे. पण बालराम, बाळकृष्ण देवाऱ्यात असतो. बालरामाचं फार कमी आपल्याला त्याच्या रूपाचं वर्णनही कमी ऐकायला मिळतं. त्यामुळे हे आपण सगळ्या या ओव्या वाचू, आणि ते वाचताना आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ते ध्यान जर आपल्या समोर आलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. 11 झाले. श्रीराम स्वये अयोनी, तो स्पर्शला नाही जन्मयोनी, कौसल्या सन्मुख देखे नयनी, आश्चर्यमनी विस्मित. नाही लागली वेण उद्भट, त्या कळाही आल्या नाहीयेत कारण डायरेक्ट प्रकटच झालेत समोर. नाही दुखिन्नले गर्भपोट, स्वये राम झाला प्रकट, आधी अति उद्भट निज तेज. त्याच्या नावानीच सर्व दुःख जिथे जातात, तो मातेला दुःख देऊन कसा येईल. ज्याच्या नामानी योनीशी संबंध निघून जातो तो त्या योनीला स्पर्शेल कसा. त्यामुळे ते प्रकटच झालेत समोर. स्वप्रकाशे स्वलीला, निज तेजे अति सोज्वळा, घवघवीत घनसावळा, देखे डोळा कौसल्या. घननिळा आहे. स्वतःच स्वरूप राम आणि कृष्णावतारात भगवंतांनी जसंच्या तसं आणलेलं आहे. घननिळा आहे ते. घननिळा आत्ताच इथे पाऊस सुरू झालाय मुंबईत. पावसाचे जे ढग आहेत ना, तर त्या ढगात आत्ताच्या महिन्यापेक्षा जर श्रावण महिना बघितला की ढगाच्या मागे जर सूर्य असेल आणि तो अगदी काळा मेघ असेल तर तिथून तेजही दिसते आणि निळा सावळा तो मेघही दिसते. तसे ते मेघश्याम आहेत भगवान. तर असं तो मेघश्याम आणि तरीही तेज त्यातून येत आहे असे ते भगवान समोर प्रकट झालेले आहेत. स्वप्रकाशे स्वलीला, प्रकाशित आहेत ते. असं नाही की म्हणजे त्या रासलीलेच्या वेळी ते आपण मागे एका याच्यात मला वाटते महाराजांच्या ग्रुपवर ते स्पष्टीकरण घेतलेलं, ते रात्रकाळी बिलवर काळा त्या पदाचं. तर पौर्णिमा जरी असली, शरद पौर्णिमा आहे, पण गोपी निघाल्या तेव्हा ढग आहेत, पूर्ण काळोख आहेत. आणि तिकडे शरद पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश आहे, पण त्याच्याहूनही जास्त प्रकाश जो आहे तो राधाकृष्णांचा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशात ती सगळी लीला चाललेली आहे. आणि सगळ्याच गोपी राधारूप आहेत आणि त्या प्रत्येकाबरोबर कृष्ण आहे. असा तो मंद जरी असला तरी तो कोटी सूर्यासारखा आपल्याला नुसत्या वर्णनाने कळणार नाही. कोटी सूर्य म्हटल्यावर तो आपल्याला प्रखर वाटेल, तर प्रखरता नाहीये त्याच्यात. तर असे ते रघुनाथ
भगवान तिथे प्रकट झालेले आहेत. स्वप्रकाशे स्वलीला निज तेजे अति सोज्वळा. म्हणजे हे लीलेनी घेतलेला जो देह पण आहे तो स्वतःचा स्वप्रकाश आहे. तो काही हाडामासाचा देह नाहीये. तो सच्चिदानंद घन तिथे झाले. आकाश निळं दिसतंय. ते निळं दिसतंय कारण ते भगवानांचा लंग आहे त्याला, म्हणून ते आकाश निळं दिसतंय. तर घवघवीत घन सावळा, नुसता घन सावळा नाही, घवघवीत का म्हटलंय, कारण ते एक गूढता आहे त्याच्यात. म्हणजे त्याच्यात नुसतं आपण पाहिलं तरी आत म्हणजे आता कसं सांगावं, जर आता भगवान शंकर हे कर्पूर गौर आहेत. म्हणजे त्या कापुरासारखा त्यांचा वर्ण आहे. म्हणजे त्यांच्या आतलं पण थोडंसं दिसते ना. त्या कापुरात कसं थोडासा आतला भागही दिसतो. तर तसं घनासारखा रंग म्हणजे तो ढग कसा आपल्याला ढगाच्या आतून, कोणी जर विमानातनं गेलं असेल तर ढगाच्या आतून आपण जातो तेव्हा ते थोडासा विरळ वाटतो ढग. पण तो एकत्र जेव्हा आपण बघतो तेव्हा तो आरपार दिसत नाही. म्हणजे थोड्या आतपर्यंत आपल्याला दिसत असतं. ते कसं दिसेल तसं ते आत अ, असं गूढ गंभीर असं आणि आत खेचून घेणारं असं ते तेज आहे. असे ते भगवान समोर उभे राहिलेले आहेत. घवघवीत घन सावळा आहे, देखे डोळा कौसल्या. जेणे निज तेज विलासे, मी तूपणाचा ठावची पुसे. जग आत्मत्वे प्रकाशे, सोहळा उल्हासे परमानंदे. आणि ते कसे आहेत, तो घन कसा आहे की त्याच्यात आपणही त्या घनरूप होऊन जावं. ते पूर्ण जे काही मल आहेत, सत्वरज तम आहेत, सगळे गेले तिकडे. तिथे ती त्या घननिळ्यात विरघळून जाते कौसल्या माता. जेणे निज तेज विलासे, मी तूपणाचा ठावची पुसे. जग आत्मत्वे प्रकाशे, सोहळा उल्हासे परमानंदे. स्वत्वाचाही नाश आहे, जगाचाही नाश आहे. आणि तो नाश म्हणजे लय जो आहे तो इतका स्मूथली आहे, विरघळून जाणं. जसं भीष्माचार्यांचं सांगतात, 3च मिनिटं राहिली, की श्रीकृष्णांना पाहता पाहता सर्वव्यापी श्रीकृष्णांशी आणि त्या सगुण रूपाशी एकाच वेळी ते एकरूप झालेत. इथून तिथे ज्योत जाणं नाही वगैरे काही नाही, तिथल्या तिथे तद्रूप झालेले आहेत. हे त्या गणनिळ्याचं विशेषत्व आहे. तर तशी ती कौसल्या माता त्या तेजात एकरूप होऊन गेलेली आहे. आणि तिथे अहम ब्रह्मास्मी मधलाही अहम गेला, वासुदेवच सर्वम, या स्थितीला ती प्राप्त झालेली आहे. तर आज आपण इथे थोडासा पॉज घेऊ. ज्या ध्यानात आपण थांबलेलो आहे त्या ध्यानातच थोडासा वेळ घालवता आला तर आपण घालवू. आणि त्या घनश्याम श्रीरामाला नमस्कार. तुमच्या अंतर्यामी सर्वांच्या अंतर्यामी जे प्रभू राहतात त्यांनाही नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्. सीतारामचंद्राय नमः. चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त.